एक कबड्डीची मॅच जी तुम्हाला या समाज सेवेसाठी, सामाजिक कार्यासाठी, आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्यासाठी कारणीभूत ठरली. ती मॅच काय होती? तर माझी एक कबड्डीची टीम होती आणि आम्ही खेळत होतो कबड्डी. हं, खेळता-खेळता एका प्लेयरला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि रक्ताच्या उलट्या झाल्यावर आम्ही त्याला उचलून लगेच गावच्या डॉक्टरकडे गेलो होतो. म्हणे हे इथलं नाही अमरावतीला न्यावं लागेल. हं, आम्ही लगेच अमरावतीला घेऊन गेलो आणि अमरावतीच्या डॉक्टर म्हणाले मुंबईला याला हार्टचा प्रॉब्लेम आहे. हं. याचं जर शस्त्रक्रिया केली नाही तर हा जाईल, कधी पण जाऊ शकते. मुंबई पाहिलीच नाही, नावच पहिल्यांदा ऐकलंय. 1-1.5 क्विंटल कापूस विकला होता आणि त्याच्यातून मला पैसे भेटले आणि मी मग विदाऊट तिकीट जायचं ठरलंय हं. मुंबईला. तर आपल्या मित्राला वाचवण्यासाठी ही वाचवायसाठी धडपड सगळी सुरू पहिल्यांदा होती. हां. हं, आणि रेल्वे स्टेशनवर पहिल्यांदाच गेलो मी हं, आणि आम्ही पाहिलं का रेल्वे म्हणजे एस-टीला जसं समोर बोर्ड असते, हं. तसं रेल्वेला पण समोरच असेल, पण ते आडवं येतं. आणि बसलोय गाडीत. तर हं, बसल्याबरोबर मला अकोल्याच्या समोर एक स्टेशन येतं भुसावळ का काहीतरी. तिथे आम्हाला अडवलं आणि तिथून उतरवलं. पण तिकीटच नव्हती. हं, आम्ही दोघंच जण आणि मग तिथे थांबलो. पुन्हा रेल्वे दुसरी पाहिली. तिथून पुन्हा इगतपुरीला आम्हाला थांबवलं. म्हणजे 2 दिवस लागले हे मुंबईला यायला आणि विदाऊट यायचं म्हणून आणि इथं सगळे काळे-काळे कपडे झाले होते हं, आणि दादरची धर्मशाळा होती, गाडगे महाराज धर्मशाळा. हं. ते माझे कपडे-किपडे पाहून त्यांना असं वाटलं चोरच आहे का मी? म्हणजे काही वेगळं अशा पद्धतीने त्यांनी मला प्रवेशच दिला नाही. हां. मग विठ्ठलराव चव्हाणचं ऑफिस होतं परेलला, केम हॉस्पिटलच्या बाजूनं. तिथं एक मैदान आहे. तिथे आम्ही 3 दिवस काढले मैदानावर आणि तिथे मैदानावरच राहिलात. हां, मैदानावरच झोपलो आम्ही. 5,000-7,000 खिशात होते. ते जपून आम्ही झोपायचो आणि सकाळी 25 पैशात 50 पैशात काहीतरी अंघोळ होती आणि 25 पैशात संडासाची व्यवस्था होती तिथे, हं. सार्वजनिक शौचालय. ते करून मग नंबर लागला. नंबर लागला तर पैसे जमा करायला 1 महिना गेले. दिवाकर रावते महापौर होते. हं, ते ₹1,000 त्यांनी मंजूर केले होते, पण ते जमाच झाले नव्हते केएम हॉस्पिटलला. हं. त्याच्यानं आम्हाला सुट्टी देत नव्हतं. रक्ताची व्यवस्था नव्हती. 2 बॉटल विठ्ठलराव चव्हाणांनी दिल्या आणि एका बॉटलसाठी थांबलं होतं काम. तर मग मी गेलो. माझं वजन नव्हतं. मी खिशात दगडं घातले, पाणी पिलो भरपूर. 1-2 लिटरचं पाणीच पिऊन घेतलंय आणि मग गेलो आणि मी पहिल्यांदा रक्तदान केलंय. तेव्हा तुमचं वय किती होतं? तेव्हा 17-18च्या दरम्यान असेल. हं. पहिल्यांदा रक्तदान केलं पहिल्यांदा रक्तदान. आणि ते रक्तदान करण्यासाठी वजन भरत नव्हतं म्हणून तुम्ही हां, वय उडी भरत टाकली नव्हतं. खिशात. वय सारं 18च्या नंतरच घेते. पण आम्हाला हां. 19-20 सांगितलं असेल मी तेव्हा हं, हं. आणि पहिल्यांदा रक्तदान केलंय.